नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण आता सरूची जरी याददाश्त आत्ता गेलेली असली तरी हळूहळू तिची याददाश्त माघारी येणार आणि तिला सगळं काही आठवायला लागणार. आणि सरू ज्याप्रमाणे आपल्या बाबांचं वर्णन करून तिला सांगत असते, अगदी हुशारीने आपल्या बाबांचं एक स्केच ती काढून घेणार आहे. आणि स्केच पाहिल्यानंतर कमळीच्या पायाखालची जमीन हदरणार. अखेर खूप वर्षांनंतर भूतकाळ हा सत्य आलेलं म्हणजे समोर आलेलं असतो आणि सत्य काय हे सगळ्यांना कळालेलं असतं. कमळी अगदी लहान असल्यापासनं ते आत्तापर्यंत फक्त एका गोष्टीसाठी आतुर झालेली असते, बाबांच्या भेटीसाठी. माझे बाबा कोण आहे, बाबांनी एकदा मला घट्ट अशी मिठी मारावी, प्रेमाने जवळ घ्यावी, फक्त आणि फक्त आपल्या वडिलांच्या प्रेमासाठी कमळी आतुर झालेली असते. अखेर जे सगळं काही आहे ते आता संपणार असतं आणि कमळीच्या समोर सत्य काय ते येणार असतं. कमळीला शेवटी मित्रांनो न्याय मिळणार असतो. नाहीतर या सगळ्या जाळ्यामध्ये कामिनी चांगल्या प्रकारे अडकणार असते. कारण आता सरू काय शांत बसणार नसते. जशी ती राजेंची ओळख सांगणार असते तसं सत्य जे आहे कामिनीचं किंवा आतापर्यंत तिने काय काय केले ते सगळं काही सगळ्यांच्या समोर येणार असतं. तर मित्रांनो, कशा प्रकारे कमळी सरूकडून सगळं वर्णन करून आपल्या बाबांची ओळख पोहोचवते किंवा बाबांच्यापर्यंत ती कशी पोहोचते हे बघणं अगदी रोमॅन्चक ठरणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की सरूची याददाश्त गेलेली असते, तिला कुठलीही गोष्ट आठवत नसते. कमळी लहान असल्याची तिला तेवढंच काय आठवत असतं की कमळी माझी लहान आहे आणि त्याच विश्वास ती म्हणजे त्या विश्वामध्येच ती राहत असते किंवा जगण्याचा प्रयत्न करत असते. कमळीला काहीही करून आपल्या वडिलांची जी ओळख आहे ती पटवायची असते. आपले वडील कोण आहे हे नाव तिला आईकडनं जाणून घ्यायचं असतं आणि त्यासाठी ती प्रयत्न करत असते. कमळी सारखी सारखी आईला म्हणत असते की आई, तुझी मुलगी आहे, मी कमळी आहे. तेव्हा सरू तिला जोरानं मागं ढकलते आणि म्हणते, हे बघ, परत परत माझ्या जवळ येऊ नको, तू माझी शत्रू आहेस, तू काय माझी कमळी वगैरे नाहीयेस. कमळी माझी ती आहे, म्हणजे लहानगी मुलगी असते ना, कुठलीही लहान मुलगी तिला ती कमळी म्हणून बोलवत असते. काळजाचं अगदी पाणी पाणी होतं हे सगळं ऐकून की तू माझी मुलगी नाहीच आहे आणि मी तुझी आई नाहीच आहे. बिचाऱ्या कमळीला इतकं वाईट वाटत असतं, इतकी विचित्र अशी तिची अवस्था झालेली असते. पण कमळी या सगळ्या परिस्थितीतून स्वतःला सावरते, स्वतःला ते आधार देते, धीर देते आणि खंबीरपणे लढण्यासाठी उभी राहते. एक गाव आहे, तिथे तिचा संसार आहे, बाबा आहेत म्हणजे आबा आहेत, एक छोटीशी लेक आहे, तिचं नाव आहे कमळी. सरू हे सगळं वर्णन करून सांगत असते. आबा या जगात नाहीये हे तिच्या लक्षातच राहिलेलं नसतं. ती फक्त कमळी लहान आहे त्यामुळे सगळे हयात आहे असं सरूला सध्या वाटत असतं आणि तोच विचार ती सारखा सारखा करत असते. आणि सरू त्या काही वर्षांपूर्वी जी मागं गेली आहे त्या विश्वातच ती जगत असते. कमळीला हे सगळं बघून इतकं वाईट वाटत असतं की काय अवस्था झाली माझ्या आईची. तिला माहिती सरूला त्या हॉस्पिटलमध्ये कसं तिथे दाबून ठेवलेलं असतं, कारण ती तिथे राहायला तयार नसते. मला सिद्धटेकला जायचंय आणि माझा संसार, माझी शेती, माझे आबा, माझी मुलगी सगळ्यांना मला बघायचंय. अगदी वेड्यासारखं करत असते. कसं बसं जबरदस्तीने आतापर्यंत तिला तिथे दाबून ठेवलेलं असतं. हळूहळू कमळी तिच्या कलाकलाने घेत असते, तिच्या बाजूने बोलत असते, तिच्या हो मध्ये हो 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 मिळवत असते. आता कमळी आणि सरूची एक म्हणजे अजिबात ओळख नसते आणि नव्याने ओळख तयार होते. दोघांमध्ये आता म्हणजे कमळी आणि सरूमध्ये मैत्री निर्माण झालेली असते. सरू आता कमळीला मुलगी मानत नसते, मग एक मैत्रीण म्हणून त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार होतो. सारखे एकत्र राहत असतात. माझी मुलगी गावाला आहे, मग गावाला कोण कोण असतं, काय असतं, सगळं काही हळूहळू कमळीला सरू माहिती सांगायला लागलेली असते. आणि कमळी सुद्धा फार हुशारीने तिच्याकडनं सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करते. सिद्धटेक गावापर्यंत पोहोचलेली असतात, आबा असतात, एक लहानगी मुलगी असते. हळूहळू कमळी सगळं काही ओळखत असते आणि सगळं जाणून घ्यायला सुद्धा लागलेली असते. आणि सरूला चांगली मेमरी यायला सुद्धा लागलेली असते. बरोबर ती जसं आठवतंय तसं तसं कमळीला सगळं वर्णन करून सांगत असते. घराला कोणी आग लावली, तुझ्या जीवावर कोणी उठलं होतं, तुला कोणी मारण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला तुला कोणी मारलं होतं, सगळं कमळी हळूहळू भूतकाळातल्या गोष्टी जाणून घ्यायला लागलेली असते. आता जसं तिला भूतकाळात जायला लागतं, तुला कोणी मारण्याचा प्रयत्न केला की लगेच तिला कामिनीचा चेहरा समोर आलेला असतो. मी नावाची एक बाई होती आणि तिने माझं आयुष्य, माझा संसार उद्ध्वस्त केला, मला आयुष्यातूनच उठवलं. माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला, मला मारण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्वाचं, माझा संसार तिने होऊच दिला नाही. नवऱ्याला आणि मला कधी एकत्र येऊच दिलं नाही आणि सुखाने आमचा संसार कधी झालाच नाही. जे आम्ही वेगळं झालो ते आत्तापर्यंत. आता मात्र कामिनीचं नाव ऐकल्यावर कमळीच्या पायाखालची जमीन सरकते. कमळीला फक्त डाऊट होता, आता मात्र खात्री पटलेली असते. नंबरची घाणेरडी बाई आहे ती, माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला, सगळं काही सांगत असते आणि कामिनीचं नाव सारखं ती सांगत असते. कमळीला आता धक्का बसलेला असतो की कामिनी तिथपर्यंत कशी पोहोचली किंवा तिथे पोहोचली याचा संबंध काय.
विचार करते कामिनी जर तिथे पोहोचली तर माझ्या आईचा आणि या कामिनीचा संबंध काय. आता कमळीला प्रश्न पडलेला असतो की काही देणं घेणं नाहीये तर मग कामिनी तिथे मारण्यासाठी गेलीच कशी. त्यावेळेला माझ्या आई म्हणते का हो मग तुमचे मिस्टर कुठे आहेत, ते तुम्हाला न्यायला आले नाही का, तुमचा शोध घेतला नाही का. तेव्हा सरू म्हणते नाही ते खूप चांगले आहेत, त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचे घरचे लोक सुद्धा चांगले आहेत, पण ही जी कामिनी आहे ना तिने आम्हाला कधी एकत्र येऊ दिलं नाही. ते खूप वेळेला मला शोधण्यासाठी आले, माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण कामिनी मला आणि माझ्या मुलीला जिवंत ठेवणार नाहीये म्हणून मी त्यांच्यासमोर गेले नाही आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला नाही. नाही तर माझा नवरा एक नंबर माणूस आहे, एक नंबर माझ्यावर, माझ्या मुलीवर आणि माझ्या आबावर खूप प्रेम करतो, खूप चांगला माणूस आहे तो, पाड प्रेम करतो तो आमच्यावर. पण या कामिनी नावाच्या बाईने आम्हाला कधीच एकत्र येऊ दिलं नाही. कमळीला आता अभिमान वाटायला लागलेला असतो की माझा बाप खरंच चांगला माणूस आहे, त्याच्यात काहीच चूक नाहीये किंवा खोट नाहीये, कामिनीने हा सगळा डाव रचलाय. कमळी आता सरूकडून हळूहळू सगळंच वदवून घ्यायला लागलेली असते. सरूला म्हणते काय हो तुम्ही एवढं सगळं कामिनी बेमिनी सांगितलं, मग तुमच्या मिस्टरांचं नाव काय सांगा की आणि ते कुठे राहतात. आता सरूला धक्का बसलेला असतो. काय ग एवढ्या बारीक चौकशा करतीये, माझ्या मिस्टरांचं नाव तुला कशाला जाणून घ्यायचं आणि तुला काय देणं घेणं आहे त्याच्याशी. सगळ्यात महत्वाचं माझे मिस्टर मुंबईचे खूप मोठा बिझनेस माणूस आणि एक नंबरचा चांगला भारी माणूस आहे तो. कमळीला एवढं कळालेलं असतं की मुंबईला कमळीचा वडील राहतो आणि एक नंबर भारी माणूस आहे, पण नावच नसतं माहिती. कमळी म्हणते आता मला शोध घ्यायचा आहे, काहीही करून त्या चांगल्या माणसाची चूक नसताना त्याला सगळं काही भोगायला लागलं फक्त आणि फक्त कामिनीमुळे. मुळात कामिनी, माझे वडील आणि सरू यांचा संबंध तरी काय हे आधी मला शोधून काढायचंय. सरूने तिला सगळं डिटेलमध्ये सांगितलं, पण कमळीला कळतच नसतं की माझ्या वडिलांचा ह्या गौरीचा म्हणजे सरूचा आणि कामिनीचा नेमकी संबंध तरी काय, ती का मारायचा प्रयत्न करते आणि माझ्या वडिलांचा आणि आईचा संसार तिने का होऊ दिला नाही, तिचा काय संबंध. आता कसून तपासायला लागलेली असते. काहीही करू माझ्या बाबांना शोधायचं म्हणजे शोधायचंच. माझ्या बाबांपर्यंत मी नक्की पोहोचणार आणि आपण एकत्र असणार म्हणजे असणार. कमळी म्हणते सगळ्यांनाच हे सरप्राईज असणार आहे. माझ्या बाबांच्या पर्यंत पोहोचण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार, एक ना एक दिवस माझ्या बाबांचं प्रेम मला मिळणार यात काही शंकाच नाही. म्हणते बाबा मुंबई शहरात तुम्ही राहता मला माहितीये, लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार, अगदी काहीही झालं तरी. कारण तुमचा शोध घेणं माझ्यासाठी खूप खूप महत्वाचं ठरलंय. तुमचा शोध घेतला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळतील. माझ्या आईची जी अवस्था झाली ती कशामुळे झाली हे सुद्धा मला कळेल. मी म्हणत असते कसं आहे ना सरू काकी, तुम्ही तुमचं मिस्टर कुठे राहतात, त्यांचं नाव काय, गाव काय, किंवा ते मुंबई शहरात जर राहत असतील तर कुठे राहतात हे आठवण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या घराचा पत्ता आणि सगळ्यात महत्वाचं मिस्टरांचं नाव काय हे शोधण्याचा प्रयत्न करा. एकदा की तुम्ही थोडं जरी मला काही क्लू दिला तर तुमच्या मिस्टरांपर्यंत मी तुम्हाला नक्कीच पोहोचवेल. विश्वास ठेवा माझ्यावर, मी तुम्हाला तुमच्या मिस्टरांपर्यंत नेऊन ठेवणार म्हणजे ठेवणारच. आता सरूला ती म्हणत असते की तुम्ही विचार करा आणि मिस्टरांचं नाव काय आहे किंवा ते कुठे राहतात हे सांगण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करते, तिच्या मेंदूला इतका त्रास करून घेत असते, पण त्या बिचाऱ्या सरूला राजन हे नाव काही केल्या आठवतच नसतं. ती खूप प्रयत्न करते पण ती राजन हे नाव बोलूच शकत नाही, का तिला आठवतच नसतं. त्याचं नाव जर एकदा आईला आठवलं तर त्यांच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचू शकते याची कमळीला खात्री असते. फोटो वगैरे आहे का तुमच्या मिस्टरांचा? सारे फोटो होते का आमच्या लग्नाचे, पण जेव्हा त्या कामिनी नावच्या बाईने माझं घर जाळलं ना, त्या घर जळालं तेव्हा सगळे फोटो, सगळ्या आठवणी त्या गावातच जळून खाक झाल्या. आता फोटो नाही, काही पुरावा नाही, नाव नाही, गाव नाही, आता काहीच माहित नाही म्हणल्यावर कमळीला टेन्शन आलेलं असतं की माझ्या बाबांच्या पर्यंत पोहोचायचंय, पण नक्की कसं पोहोचायचं ते आता विचार करायला लागते. काहीही करून माझ्या बाबांच्या पर्यंत पोहोचणार मी, पण मी पोहोचू तरी कशी. कमळी खूप विचार करते, तिच्या डोक्याला इतका त्रास करून घेते, तेव्हा जाऊन कुठे तिला एक आयडिया सापडलेली असते. ती मात्र बाबांचा शोध घेण्यासाठी मुंबईत राहणार असते, तिथे थांबून ती शोध घेणार असते. पण ही जी सरू असते ना ती इथे थांबायला तयारच नसते. या शहरात मला थांबायचं नाहीये, माझ्या गावाला सिद्धटेकला मला जायचंय, काहीही करून प्लीज मला सोड गो पोरी. कमळी म्हणते हो तुमच्या गावाला मी सोडणार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आता कमळीवर पुरेपूर विश्वास बसलेला असतो की ही चांगली पोर आहे. आता ऋषीला म्हणते की ते स्केच आर्टिस्ट वगैरे मिळेल का, कारण मला स्केच तयार करून घ्यायचंय माझ्या वडिलांचं. माझी आई जसं जसं वर्णन करेन ना त्या माणसाचं म्हणजे माझ्या वडिलांचं, तसं तो आर्टिस्ट बरोबर चित्र रंगवेल आणि माझे वडील कोण आहे हे आपल्या समोर येईल. आयडिया तरी येऊन जाईल की असा असा माणूस दिसतोय, आपण चौकशी करू शकतो ना त्याच्या आधारावर. ऋषी म्हणतो ठीक आहे, लवकरात लवकर स्केच आर्टिस्टला शोधण्याचा मी प्रयत्न करतो आणि परफेक्ट असा स्केच आर्टिस्ट मी नक्की शोधणार. खूप प्रयत्न केल्यावर, खूप चौकशी केल्यावर एक स्केच आर्टिस्टचा पत्ता मिळतो की तो वर्णन जसं करू अगदी हुबेहूब तसं स्केच काढत असतो. ऋषी म्हणतो आता चला आपलं काम तर सोपं होणार. आता कमळी देवाकडे प्रार्थना करत असते की माझ्यावर जी काही वेळ आली आहे ना माझ्या वडिलांना शोधण्यासाठी, प्लीज देवा माझ्या वडिलांची आणि माझी भेट होऊ दे. आता ही संधी माझ्या हातातून हिरावून घेऊ नको. माझ्या आजोबा तर माझ्या हातातून गेलेत,
माझी आई आणि वडील तरी माझ्याकडे राहू दे, प्लीज देवा काहीही कर आणि आमची भेट लवकरात लवकर घडवून आण. कमळी आता देवाला प्रार्थना करत असते. तू लवकरात लवकर बरी झाली पाहिजे, म्हणजे तिला सगळंच आठवेल. आता ऋषी एका स्केच आर्टिस्टला घेऊन आलेलं असतं. खूप आभार आहे ऋषी सर, तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करताय. आणि त्या स्केच आर्टिस्टला म्हणते की प्लीज सर पुरेपूर प्रयत्न करा आणि हुबेहूब चित्र रंगवण्यासाठी प्लीज प्लीज तुम्ही कष्ट घ्या. ही कमळी इतकी हुशार असते की सरूशी बोलत असते. डोळे कसे होते, नाक कसं होतं, चेहरा कसा होता, बॉडी लँग्वेज कशी होती, ते सगळं काही विचारण्याचा प्रयत्न करत असते. आणि सरू सुद्धा तिला जसं जसं आठवेल तसं सांगण्याचा प्रयत्न करत असते. माझ्या बाबांचा शोध घेण्यासाठी नक्कीच या स्केचची मदत होणार म्हणजे होणारच. हे फोटो जो असताना आता आपलं काम अगदी सोपं झालं असतं, पण एकही फोटो नाही, कारण ते घर जेव्हा जळालं तेव्हा सगळ्या आठवणी त्याच्यामध्ये जळून अगदी राग झालेले असतात. तो स्केच आर्टिस्ट असतो ना, तो कमळी म्हणते कसे तुमच्या मिस्टरांपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे ना सरू काकी, मग तुम्ही तुमचे मिस्टर कसे होते ना हुबेहूब हे सांगण्याचा प्रयत्न करा. सरू आधी नाही म्हटलेली असते, पण कमळी रिक्वेस्ट करते तुमच्या मिस्टरांपर्यंत नेऊन घालते की मी तुम्हाला. मग सरू खुश होते आणि सरू सगळं काही त्या स्केच आर्टिस्टला अगदी डिटेलमध्ये सांगायला लागलेली असते. खूप असं तिच्या नवऱ्याचं वर्णन करायला लागते आणि तसा तसा तो स्केच आर्टिस्ट डोळे, नाक, केस सगळं काढायला लागलेलं असतो. स्केच आर्टिस्ट हुबेहूब असं जसं वर्णन केलंय तसं सगळं चित्र रंगवलेलं असतं. आणि स्केच आर्टिस्ट म्हणतो हे घ्या, जे त्यांनी वर्णन केलंय हुबेहूब मी तसाच माणूस काढलाय. कमळी ते स्केच बघते तर कमळीच्या पायाखालची जमीन सरकते. स्केच आर्टिस्टने दुसरं तिसरं कोणाचं स्केच काढलेलं नसतं, तर ते कमळीच्या वडिलांचं असतं. म्हणजे राजन स्केच त्याने काढलेलं असतं. कमळीच्या डोळ्यातनं आता अश्रूंच्या धारा व्हायला लागतात. म्हणते सरू काकी हे कोण आहेत, तेव्हा ती म्हणते हेच तर माझ्या कमळीचे बाबा आहेत, माझे मिस्टर आहेत. हे काय आहेत, ती पटकन बोलून जाते राजन. तिला आता पक्की ओळख पटलेली असते राजनची. राजनचं नाव सांगितलेलं असतं आणि असं वर्णन केलेलं असतं की हुबेहूब राजन तिने ओठवलेला असतो. ओळखते का ग यांना? कमळी म्हणते हो चांगलंच ओळखते, माझ्या ओळखीचे इथे खूप चांगला माणूस आहे, जसं तू म्हणतेस ना तसंच चांगलाच माणूस आहे हा. सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो की दुसरे तिसरे कुणी नसून कमळीचे वडील राजन काका. पूर्ण आजीची मोठी नात असते, राजनची मोठी मुलगी असते. जे काही खोटं नाटक केलं ते खोटं नसतं, तर खरोखर कमळी राजनचीच मुलगी आणि अन्नपूर्णा आजीचीच नात असते. माझ्या वडिलांचं प्रेम मला मिळणार म्हणजे मिळणार, राजन काका माझे वडील आहे हे सत्य माझ्या समोर आलं. बाबांना आणि आईला त्रास देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ही कामिनीच होती हे आता कमळीच्या लक्षात आलंय. म्हणूनच कामिनी गावी जाऊन यांना मारण्याचा, घर जाळण्याचा, यांच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करायचा. आता एकंदरीत सगळ्याच गोष्टी कमळीच्या लक्षात आलेल्या असतात. आता सोडणार नाहीये, एकेकाला चांगलाच धडा शिकवणार म्हणजे शिकवणार, कारण माझ्या आईच्या आयुष्याची वाट लावली आहे, त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे. तिला आता कशी जेलची हवा खायला लावते कमळी हे बघणं अगदी इंटरेस्टिंग ठरणार आहे. कमळी आता कामिनीला कशी जेलची हवा खायला लावते आणि राजनच्या समोर सरू आणि कमळी कशा पद्धतीने उभं राहतात, मग सगळं सत्य अन्नपूर्णा आजीनी राजनच्या समोर आल्यावर काय घडणार हे खरंच रोमांचक कसं ठरणार आहे. त्यासाठी अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो धन्यवाद.